काकांनी केल्यावर मला खूप दुखायला लागलं. मी काकांना म्हटलं की काका दुखतंय, पण ते ऐकतच नव्हते. त्यांनी घालायचं ते घातलंच. पण त्यानंतर मला बरं वाटलं. मग मीच काकांचे आभार मानले. तर काका म्हटले की दुखल्याशिवाय हे होतच नाही. मी रेश्मा. मी 12वीत आहे. माझ्या घरचे खूप श्रीमंत आहेत. त्यामुळे आजपर्यंत मला कशाचीच कमी पडली नाही. कोणत्याच गोष्टीसाठी मला घरात हट्ट करावा लागला नाही. मी मागितलेली गोष्ट घरच्यांनी लगेचच मला आणून दिली. अगदी आत्ता पण शहरातल्या मोठ्या कॉलेजमध्येच घरच्यांनी मला घातलं. तसं तर आत्तापर्यंत मी एका गव्हर्नमेंट शाळेतच होते, कारण आमच्या घरापासून ती शाळा अगदी जवळच होती. पण त्यानंतर मोठ्या कॉलेजमध्ये जाण्यापलीकडे माझ्याकडे पर्यायच नव्हता. मग मी मात्र नाराज होते, कारण माझ्या शाळेतल्या मैत्रिणी काय तिथं माझ्यासोबत नव्हत्या. तशी चुकी त्यांची पण नाही, कारण या मोठ्या कॉलेजची फी भरण्याएवढे त्यांचे पालक सक्षमच नव्हते आणि मी त्यांच्यासोबत साध्या कॉलेजला जाऊ शकत नव्हते. कारण मला जे शिकायचं आहे ते काय तिथं शक्य नव्हतं. त्यामुळे कॉलेजला गेल्यावर मी एकदमच त्या सर्व मैत्रिणींपासून लांब झाले. त्यांची खूप आठवण मला यायची, कारण हे कॉलेज नवीन होतं. इथल्या मुली सगळ्या अनोळखी होत्या. त्यामुळे पहिले काही दिवस तर माझं मन काही इथं रकललंच नाही. पण काही दिवसांनी नवनवीन मित्रमैत्रिणी झाल्यावर मात्र माझं मन इथं रमायला लागलं. माझ्यातली एक गोष्ट मात्र थोडी वेगळीच होती. ती म्हणजे मला मुलांसारखं राहायची आवड होती. मुलांसारखे कपडे, केस, बूट हे असं सगळंच. त्यामागचं कारण पण काही तसंच होतं. आमच्या घरात कोणी मुलगाच नव्हता. त्यामुळे लहानपणापासून माझ्या घरच्यांनी मला मुलांसारखं वाढवलं. मग त्याचीच मला सवय लागली. आणि मला तसंच राहायला आवडत होतं. यामुळे खूप वेळा तर अनेकांनी माझी मस्करी सुद्धा केली होती. माझ्या बोलण्यात पण काहीसा मुलांसारखाच दमदारपणा होता. मी आरेला कार्य करत होते. मी एवढं मुलांसारखं राहत होते की मुलींसारखं कानातलं घालायला मी साधं कान टोचला नव्हता. कॉलेजमध्ये दिवस जात गेले तसं मला मैत्रिणींचे प्रियकर समजत गेले. पण माझा मात्र कोणी प्रियकर नव्हता. मग मला सुद्धा वाटू लागलं की माझा कोणीतरी प्रियकर असावा. ही गोष्ट मी माझ्या एका मैत्रिणीला बोलली. ती म्हणाली की तुझं वागणंच असं आहे की मुलं कशी तुझ्याकडे बघतील. ती मैत्रीण हे असं बोलल्यावर माझ्या मनाला खूप त्रास झाला आणि मी ठरवलं की आपण पण मुलींसारखं नटायचं, तयार व्हायचं. आणि मग त्या दिवशी मी घरात आईला बोलली की आई, मला साडी नेसायची आहे आणि साडी नेसूनच कॉलेजला जायचं आहे. हे ऐकल्यावर आई आधी माझ्याकडे शांतच बघत राहिली आणि मग हसायला लागली, कारण माझ्या तोंडातून हे बोलणं तिला अपेक्षितच नव्हतं. मग मी तिला म्हटलं की खरंच मला साडी नेसायची आहे. मग ती तयार झाली. दुसऱ्या दिवशी तिने मला साडी नेसवली. मी साडी नेसून कॉलेजला गेले. मग त्यानंतर काही आधीच मी दिसायला खूप सुंदर होते आणि साडीमुळं माझं रूप अजूनच खुललं होतं. त्या दिवशी मात्र सगळी मुलं एकटक माझ्याकडेच बघत होती. मग मी ठरवलं की आता रोजच पंजाबी ड्रेस, सलवार कुर्ती, साडी हे असं सगळं घालायचं. आणि मी तसंच केलं. काही दिवसांनी मला जाणवलं की एक मुलगा आहे जो रोज माझ्या येण्याची वाट बघत थांबतोय. मी आल्यावर मन भरून मला बघतोय. मी जाताना सुद्धा तो फक्त माझ्याकडेच बघतोय. त्याचं ते बघणं मला हवंहवंसं वाटायला लागलं होतं. एखाद्या दिवशी तो नसला तर माझं मन कशातच लागत नव्हतं. जणू काही त्याची मला सवयच लागली होती. अशातच एक दिवशी त्यानं मला थांबवलं आणि मला म्हणाला की तुझं नाव काय आहे? मी म्हटलं रेश्मा. त्यावर तो हसला आणि जाणार एवढ्यात मी त्याला म्हणाले की तुझं नाव काय? तर तो म्हणाला प्रकाश. मग मी पण त्यावर हसले आणि त्याला म्हणाले की तुला काही बोलायचं आहे का? तर तो म्हणाला, हो, मला बोलायचं होतं की तू खूप छान दिसतेस. अगदी कोणाला पण पहिल्या नजरेतच आवडशील अशी. तुझे डोळे खूप काही बोलून जातात ग. तुझ्या डोळ्यात बघितलं की मला ते जाणवतं. पण का कुणास ठाऊक तुला माझ्या डोळ्यातलं कसं दिसत नाही? तू मात्र मला परिपूर्णच वाटतेस. अपूर्ण वाटतं ते माझं आयुष्य. पण ते सुद्धा कदाचित पूर्ण होईल तुझ्या येण्याने. पण मला माहित आहे, हे मी असं बोलल्यावर तुला काय वाटेल याचीच भीती वाटायची. पण आज धाडस करून कसं तरी बोललो. आणि हो, मला तुझं उत्तर माहिती आहे. असं बोलून तो जात होता. तेवढ्यात मी त्याला अडवलं
आणि म्हटलं की मी काही न बोलताच तू कसं ठरवलंस की माझं उत्तर काय असेल? तर तो म्हणाला, म्हणजे? मग मी म्हटलं की जसं तुला माझ्याबद्दल वाटतं, मला पण काहीसं तसंच होतं. हां, फक्त फरक एवढाच आहे की नात्याला काय नाव द्यायचं, हेच मला समजेना. पण आपण एकमेकांना समजून तर घेऊ शकतो ना. त्यानंतर तो आणि मी नेहमीच भेटू लागलो. त्याचं नाव प्रकाश आहे. मग आम्ही अगदी रोजच भेटायला लागलो. आता आमच्यातलं अंतर कमी होत गेलं होतं आणि आमच्या नात्याला नाव भेटलं होतं. मग ठरवलं की आता हे आयुष्य एकमेकांसोबतच घालवायचं. एके दिवशी आम्ही असंच भेटलो होतो. तर प्रकाशने माझ्यासाठी एक भेटवस्तू घेऊन आला होता. ती भेटवस्तू होती कानातलं. प्रकाशने मला कानातलं दिलं, पण माझा एकच कान टोचलेला होता. त्यामुळे मला ते घालता आलं नाही. तसं मी त्याआधी पण कानातले वापरायचे, पण ते प्रेसचं. आता एकच कान टोचलेला असल्यामुळे मला ते घालायला जमलंच नाही. याचं मला खूप वाईट वाटलं आणि प्रकाशचा चेहरा सुद्धा पडला होता. त्या दिवशी घरी गेल्यावर मी एकसारखं त्या कानातलंच बघत होते. मला काही राहवलंच नाही. शेवटी मी आईला म्हटले, की "आई, मला दुसरा सुद्धा कान टोचायचा आहे." यावर आईचा चेहरा बघण्यासारखाच होता. कारण आतापर्यंत मी आताची यात खूप फरक होता. आई म्हणाली, की "ठीक आहे, टोचूयात." पण मी म्हटलं, "कधी?" तर आई म्हणाली, "जाऊ एक दिवस." मी आईला म्हटलं, की "एक दिवस नाही, उद्याच जायचं." मग दुसऱ्या दिवशी कॉलेजला न जाता मी आईसोबत सोनाराच्या दुकानात गेले. आमच्या पुढे एक लहान मुलाचाच कान टोचायचा चालू होता. त्या लहान मुलाचं रडणं ऐकून मला तर खूप भीती वाटायला लागली होती. प्रकाशच्या प्रेमापोटी आणि माझ्या हट्टापोटी तर मी तिथपर्यंत आले होते. पण आता किती दुखलं आणि काय होईल याचीच मला भीती वाटायला लागली होती. मग माझा नंबर आला, मग ते सोनार काका माझा कान टोचायला लागला. त्यांनी जशी तार माझ्या कानात घालायला सुरुवात केली, तशी माझ्या तळपायापासून डोक्यापर्यंत कळ गेली. मला खूप दुखायला लागलं. मी काकांना म्हटलं, "काका खूप दुखतंय." पण काका म्हणाले, की "टोचायचं आहे म्हटल्यावर दुखणारच ना. थोडा त्रास सहन करावाच लागेल." मी तशीच डोळे मिटून बसले. मग काकांनी एकदम जोर लावला आणि तार आत घातली आणि माझ्या कानाला होल पडला. मी एकदम ओरडले. यावर काका म्हणाले, "बघ, झालं पण." मी डोळे उघडले आणि काकांना म्हटले, "झालं पण होय?" तर ते म्हणाले, "हो." मग त्यानंतर 2-3 दिवस मला खूप दुखत होतं आणि मला त्रास पण होत होता. त्यामुळे मी काय कॉलेजला गेले नाही. मग या दिवसात मला प्रकाशची खूप आठवण येत होती. एक दिवस मला एका महिन्या एवढा वाटत होता. कसे तरी ते 3 दिवस घालवले आणि मग पुढच्या दिवशी मी जेव्हा प्रकाशने दिलेलं कानातलं घालून कॉलेजला गेले, तेव्हा मला खूप आनंद झाला. मी प्रकाशला भेटले तर तो सुद्धा म्हणाला, की "मी खूप छान दिसते." असा माझा प्रवास कुठून सुरू झाला आणि कुठे येऊन संपला, पण आता मी माझ्या आयुष्यात खूप खुश होते. मी प्रकाशबद्दल घरी पण सांगितलं होतं. घरच्यांनी पण प्रकाश खूप आवडला. आम्ही 12वी झाल्यावर लग्न करायचा सुद्धा निर्णय घेतला आहे.